पेजारी हा संघ आणि आता मात्र दुसरी लढत आपल्या समोर आली जिथं नाणेफेक जिंकली राजाबाई टायगर संघासाठी प्रणय टेंगले यांच्या माध्यमातून आणि त्यांनी इन्व्हाइट केलंय महेश पाटील याचा AVSS हा संघ मात्र दोन्ही संघ जर पाहायला गेला तर याच विभागातील दोन्ही संघ परंतु जर पाहायला गेला तर शाबाज विभागातील आयकॉन खेळाडू राजाबाई टायगर संघासाठी प्रणय टेंगले महेश पाटील AVSS या संघासाठी 4 षटकांची लढत 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक आपल्याला 1 षटकाचा पॉवर प्ले 15 मिनिटाचा अवधी आपल्याला असणार आहे 3 षटक डिलिव्हर करण्यासाठी ओमकार शेलके आणि ऋषभ गोंधली RP 11 पेझारी संघाचे ओनर मंदारजी पाटील यांच्या माध्यमातून लाभेश आणि ओमकार पाटील यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेले आहेत। या ओमकार आणि लाभेश आपल्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्या संघ मालकांकडून आपले लाभेश आणि ओमकार यांच्यासाठी जमा झालेत। यायचं आहे ओमकार आणि लाभेश। मान्यवरांच्या शुभ हस्ते विनंती करतो मान्यवरांना की हे 500 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार आणि लाभेश यांच्यासाठी आपण सन्मानित करायचं आहे। संघ मालक यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज सन्मान्य प्रदीपजी केनी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी राजाबाई टायगर्स या संघासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। प्रदीपजी केनी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दोन्ही संघांसाठी या मॅच साठी लाख शुभेच्छा। दुसरी लढत आपल्या समोर येतोय पहिलाच गोलंदाज हिमनगर एंड कडून अथर्व शिर्के इम्प्रेसिव्ह करणारा हा गोलंदाजानं पहिल्या दिवसात इम्प्रेसिव्ह करणारी गोलंदाजी मात्र केली होती। इकॉनॉमिकल षटक टाकणं जाणतो राईट आर्म ओव्हर द विकेट ओमकार शेलके स्ट्राइक एंड वरती पहिला चेंडू अथर्व शिर्के आलेत। वाघोली गावचा हा सितारा आज मात्र राजाबाई टायगर संघासाठी गोलंदाजी करताना मात्र पाहू शकतोय पहिल्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर तिसरं षटक हाताळलं होतं तदनंतर पुढच्या मॅचेस मध्ये प्रत्येक वेळी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय। सन्मान्य उद्धवजी कुथे साहेब उपजिल्हा प्रमुख यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील राजाबाई प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून हार्दिक असं शुभ स्वागत। पहिला चेंडू पाहिला डॉट बॉल आला अथर्व शिर्के बॉलिंग ट्रॅक वरती 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि वाडिश लॉंग ऑन। यावेळी फ्लाय स्लिप मधून मात्र चेंडू मात्र जातोय बीट करत सीमा रेषा पार थर्ड मॅनचं क्षेत्र निवडलं चेंडून येतोय हा RPL चौकार। झेल घेण्याचा प्रयत्न मात्र केला गेला परंतु प्रयत्न मात्र अपुरा राहिला। हाफ चान्स क्रिएट झाला होता परंतु अशा पद्धतीने जे चान्स क्रिएट होतात त्याला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असणार आहे कारण मोठा प्लॅटफॉर्म आहे। लीग स्टेजच्या मॅचेस खेळत असताना आपल्यावरती दडपण कमी असतो परंतु सुपर 8 सुपर 4 तदनंतर महाअंतिम मुकाबला जेव्हा खेळण्यासाठी आपला संघ मैदानामध्ये उतरतो आपल्यावरती मनोवैज्ञानिक दबाव थोडासा असतो परंतु हा दबाव मित्रांनो बाहेर ठेवून मात्र मैदानात खेळ करणं गरजेचं असतं। यावेळी भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू मात्र पाहतोय अथर्व शिर्के याची कमालीची गोलंदाजी। मागचा चेंडू देखील स्टॉप होणं गरजेचं होतं। हा चेंडू जर स्टॉप झाला असता तर कदाचित लागोपाठचे 3 चेंडू मात्र डॉट मात्र पाहिले असते परंतु 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला। पहिले षटक मार्गस्थ असताना 4 धावाफलकावरती पाहतोय ओमकार शेलके यांना मात्र बीट करत असताना चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अथर्व शिर्के। यावेळी लाफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू खाली रणजित पाटील होते। एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होईल। राहुल द्रविड मित्रांनो नेहमीच सांगतात की आपला विजय आणि पराजय हा आपल्या संघातील 11 खेळाडूंवरती निर्भय नसतं तर त्या 11 खेळाडूंनी मैदानामध्ये कशा पद्धतीचा खेळ केलाय याच्यावरती सर्वस्वी अवलंबून असतं आणि तो खेळ मात्र संपूर्णपणे 100% एफर्ट देत असताना आज मात्र प्रत्येक संघातील खेळाडू मात्र आपण पाहतोय मान्यवरांचं आगमन पुन्हा एकदा पाहतोय। सन्मान्य संदेजी थले साहेब यांचं आज शुभ आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आज राजाबाई प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून हार्दिक असं शुभ स्वागत। ऋषभ गोंधली लेफ्ट हँडेड बॅटर आहेत स्ट्राइक एंड वरती त्यांच्यासाठी राऊंड विकेट। हलक्या हाताने चेंडू स्टेअर केला चेंडू मात्र शॉर्ट मिड ऑनला मात्र चेंडू फील्ड केला जातोय कोणत्याही प्रकारची धाव नाही
अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात. अथर्व शिर्के इम्प्रेसिव्ह इकॉनॉमिकल गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आज मात्र राजाबाई टायगर संघासाठी एक चमक कामगिरी करून देतोय. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू अनड्राईव्हचा फटका, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत, तद्वर मात्र एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली. एक वेगवेगळे खेळाडूंनी हा भरलेला संघ आहे, प्रत्येक खेळाडूनं वेगवेगळं योगदान दिलंय. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय, 6 धावा धावफलकावरती पाहते विदाउट विकेट लॉस. टीम अव्हीएसएस संघ राजाबाई टायगर संघाच्या बाबतीत जर बोलायला गेला तर प्रत्येक खेळाडूनं वेगवेगळं योगदान दिलंय. पहिला मॅच लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये हरला होता, तदनंतर अत्यंत मोक्याच्या क्षणी पंकज टेंगले यांनी केलेली 49 धावांची खेळी. तदनंतरच्या पुढच्या मॅच मध्ये प्रेम भोईर नावाचं वादळ घोंगावलं होतं आणि आज मात्र हाचा राजाबाई टायगर संघ मात्र जर पाहायला गेला तर सुपर 8च्या मॅच मध्ये खेळतोय. त्यामध्ये मात्र अथर्व शिर्केची चमक कामगिरी मात्र पाहायला मिळाली. 6 धावा धावफलकावरती दिल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगलं षटक टाकणारा ही गोलंदाजी मात्र पाहिलं. आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर अथर्व शिर्केच्या गोलंदाजीचं पृथक्करण जर पाहायला गेलात तर पहिला चेंडू आला डॉट, दुसऱ्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण झालं, कदाचित तो डॉट देखील आला असता. तिसरा डॉट, चौथा सिंगल, 5वा डॉट, आणखी एक सिंगल, अशा 6 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये आल्यात. प्रेम भोईर आलेत. दुसऱ्या षटकामध्ये एमआयडीसी एंड कडून गोलंदाजी करताना दिसेल प्रेम भोईर. त्यांच्या समोर आहेत ऋषभ गोंधली सुतारपाडा. ऋषभ यांचा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जेवढ्या वेगानं चेंडू फेकला गेला तेवढाच वेगानं बॅक टू द बॉलर चेंडू मात्र आला. स्वतःच्या फॉलोथर मध्ये अडवण्याचा प्रयत्न मात्र प्रेम भोईर यांच्या माध्यमातून मात्र केला गेला, परंतु चेंडूमध्ये वेग एवढा जोरदार फटका होता की चेंडूला फक्त स्पर्श करू शकले. हाफ स्टॉप मात्र पाहायला मिळाला. चेंडूचा वेग कमी केला, परिणामी हा चौका देखील जाऊ शकला असता. एवढा जोरानं मारलेला फटका ऋषभ यांच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाला होता. स्ट्राईक चेंज झाली, धावसंख्येत 1 ने बदलाव, धावसंख्या 7. ओमकार पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. ओमकार यांनी पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक अथर्व शिर्के आहेत. एकच धाव, जास्तीत जास्त धावा करण्याच्या उद्देशानं मात्र खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आज अव्हीएसएस हा संघ मात्र उतरलाय तेवढ्या धावा अपेक्षित आहेत. त्या धावा मात्र येताना कुठेतरी दिसत नाहीत, परंतु याच धावा जर 50+ 60+ गेल्या तर कदाचित एक फायटिंग टोटल बनू शकते. त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू अखेर सीमा रेषा पार, येतोय चौकार. तीन विकेट, अर्थातच विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज सन्मान्य प्रदीपजी केनी यांच्या माध्यमातून राजाबाई केनी संघाच्या गोलंदाजांना असणार आहे. 12 धावा आल्यात. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय अथर्व शिर्के पहिल्या षटकात. तदनंतर प्रेम भोईर मोठा फटका मारण्याची कोणत्याही प्रकारची संधी मात्र उपलब्ध करून देत नाही. चांगल्या पद्धतीने गोलंदाजांचा आणि फलंदाजाचा वापर खऱ्या अर्थानं पाहायला गेलात ना तर प्रणय टेंगले यांच्या माध्यमातून आपण करताना मात्र पाहिलाय. आणि तशा पद्धतीची गोलंदाजी आज मात्र अपेक्षित असणार आहे, कारण हा मॅच खऱ्या अर्थानं सुपर 8चा आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत आणि तदनंतर मात्र पाहायला गेलात तर चेंडू खाली होते रणजित पाटील. कोणत्या प्रकारची चूक नाही आणि आणखी एका विकेटचं पतन, अर्थातच पहिला हादरा. राजाबाई केनी टायगर संघाच्या गोलंदाजांना महेश आलेत, न्यू बॅटर, इनट नंबर 3, आयकॉन खेळाडू आहेत अव्हीएसएस संघाचे. पुन्हा एकदा प्रेम भोईर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. ऑन साइडला चेंडू येतोय, एकच धाव,
जगामध्ये कोणतीच गोष्ट मित्रांनो अशक्य नाही, परंतु ते गोष्ट शक्य करण्यासाठी सातत्य, जिद्द आणि चिकाटी मित्रांनो आपल्या अंगी असणं गरजेचं असणार आहे. आज मात्र खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर प्रत्येक संघातील खेळाडूनं सातत्य, चिकाटी आणि जिद्द मात्र दाखवली, कारण त्यांना मात्र जिंकायची आहे. ते अर्थातच राजाबाई प्रीमियर लीग 2024 हे तिसरं पर्व. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट आणि 8 धावा आल्यात आणि धावफलकावरती पाहतोय 7.00च्या सरासरीनं आतापर्यंत 14 धावा WSS हा संघ मात्र पाहतोय. बॉलर हिमनगर एंड कडून गोलंदाजी करताना मात्र पाहणार आहोत अर्थातच प्रणय टेंगले. स्वतः आयकॉन खेळाडू आहेत राजाबाई टायगर संघाचे. गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करतात. व्हेरिएशन वाली 6 प्रकारचे 6 चेंडू टाकण्याची ताकद किमय्या करणारा हा गोलंदाज मात्र आज मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपल्या स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय, कारण आपल्या संघाला ज्या पद्धतीनं मात्र गरज असणार आहे. आता हॅट्रिकची बक्षीस कन्वर्ट झालेली आहे ओव्हर हॅट्रिक मध्ये, म्हणजे एका षटकात 3 विकेट घ्या, 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रदीप जिकेने. प्रणय आलेत राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी फुल टॉस पद्धतीचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रातून सीमारेष. चार धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती. खराब चेंडू होता, त्याचा चांगला फायदा महेश पाटील यांनी उचलला. यावेळी लॉफ्ट केलाय, मोठा फटका, चेंडू जातोय डिस्टन्स क्लिअर, येतोय षटकार, 6 धावा. ज्याची सुरुवात मित्रांनो शून्यातून होते ना, त्याच्या शून्याला देखील किंमत असते. विकेट पडल्यानंतर काहीसा बॅकफुटवर आला होता जरूर WSS संघ, परंतु महेश पाटील मैदानामध्ये उभा ठाकलाय, कारण त्यांना देखील माहिती आहे माझ्या संघाला पार्टनरशिपची गरज आहे. माझा संघ अडचणीमध्ये सापडलाय, मी आयकॉन खेळाडू आहे आणि म्हणून तर जिम्मेदारीनं मात्र महेश पाटील आज मात्र या मॅच मध्ये चौकार आणि तदनंतरचा हा षटकार. धावसंख्येत जवळजवळ 10 बदलाव झाले, धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 24 धावा. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. आता मात्र राऊंड विकेट गोलंदाजी सोडून मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसतील. काहीतरी बदलाव करणं गरजेचं असणार आहे, कारण परिस्थितीप्रमाणे माणसाला बदलावं लागतं, नाहीतर परिस्थिती माणसाला बदलवत असते. यासाठी मात्र परिस्थिती ज्या पद्धतीने खराब झाली, पहिल्या 2 चेंडूमध्ये सपाटून मार खाल्लाय. आता ओव्हर द विकेट आलेत प्रणय टेंगले, परंतु ओव्हर द विकेट आल्यानंतर मात्र लाईन मध्ये बदलाव केल्यानंतर मात्र कुठेतरी चेंडू मात्र अधिकसा आउटसाइड द ऑफ स्टंप फेकला गेला आणि हा चेंडू मात्र वाईट चेंडू मात्र प्रशांतजी बांदिवडेकर यांच्या माध्यमातून मात्र पाहतोय. मेन अंपायरच्या भूमिकेत प्रशांतजी बांदिवडेकर, पेन स्क्वेअर लेग अंपायर प्रीतम पाटील कलवे, तसेच थर्ड अंपायर राजू पाटील. पुन्हा एकदा हाफ वॉली आलेला चेंडू मात्र जर पाहायला गेला तर ऑन साइडला मात्र ड्राईव्ह करत असताना मात्र चेंडू जाते काव कॉर्नर रिजन मध्ये. एकच धाव या स्कोर कार्डवरती मात्र पाहू शकतोय. 3 चेंडू संपलेत आणि 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात या दुसऱ्या मॅच मध्ये. पुढच्या मॅच मध्ये अर्थातच सचिन सालुंके प्रतिष्ठान आणि वादल शाबाद अर्थातच शेरुविक आणि रसिक पाटील अशी लढत पाहू शकतोय आपण. सुपर 8चा थरार मात्र चालू झालाय. सुपर 8च्या पहिल्याच लढतीमध्ये RP11 पेसारी अर्थातच रायगड प्रॉपर्टी पेसारी या संघाने मात्र ओमकार पाटील याच्या नेतृत्वाखाली खेळत असताना सुपर 4 मध्ये जाणारा पहिला संघ आपण पाहिला, आणि या मॅच मधून मात्र दुसरा संघ असेल मग तो WSS की राजाबाई टायगर. यावेळी लवकर पिक केलाय, परंतु टायमिंग प्रॉपर नाही, अडसर दूर करू शकले नाही, डिस्टन्स क्लिअर केला नाही. पहिल्या विकेटचा आणखी एका विकेटचं पतन.
मेहनत नाही तर यश नाही. विकेटचं पतन. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये पाहतोय पंकज आलेत. पंकज आलेत. जी अडथळा मात्र आला, अडचण मात्र आली, त्या अडचणींना झुगारून त्या अडचणीच्या छाताडावर मात्र पाय ठेवून मात्र आता मात्र पुन्हा एकदा फलंदाजी करावी लागणार आहेत. विकेटची पडझड झाल्यानंतर महेश पाटील यांनी कुठेतरी डाव सावरण्याचा प्रयत्न मात्र केला, परंतु त्या डावामध्ये कुठेतरी अडचणी मात्र येताना दिसतात. पंकज येताक्षणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय 2 फिल्डरच्या मध्ये मात्र चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न पाहतोय. एकच धाव, तिथं लगेच दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. 2 धावांनी मात्र धावसंख्या मात्र वधारताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचली 28च्या घरात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा अखेर शिल्लक असताना 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. त्या राजाबाई टायगर संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना अव्हीएससी संघाने मात्र धावफलकावरती लागलेला 28 धावा. यावेळी लाफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय कमालीचा षटकार. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11.33च्या सरासरीनं 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. नेक्स्ट मॅच साठी इन्व्हाइट करतोय सचिन सालुंके प्रतिष्ठान, शिरुविक, वादल शाहबाज, रसिक पाटील यायचं आहे. आपण हे षटक संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये टॉस करतोय. तिसरी लढत असणार आहे. सचिन सालुंके प्रतिष्ठान, शिरुविक, वादल शाहबाज, रसिक पाटील. आर्यन आलेत शेवटच्या षटकामध्ये. धावा 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. महेश पाटील असणार आहेत स्ट्राईक एंड वरती. पंकज यांच्या बॅट मधून पहिला चेंडू फेस करत असताना षटकार पाहायला मिळाला. आर्यन शेवटच्या षटकात. यावेळी लाफ्ट केला, चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जाईल का सीमारेषा पार? चेंडू अखेरी सीमारेषेलगत अमोल पाटील यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण, बराचसा डिस्टन्स कव्हर करत बाउंड्री लाईन वरती चेंडू अडवला गेला. आपल्या संघासाठी 2 धावा मात्र अडवल्या गेला आणि या टाळ्या सांगून जातात की या 2 धावा या क्रुशियल मॅच मध्ये किती महत्वाच्या असू शकतात, कारण ही मॅच अत्यंत महत्वाची आहे. इथून पुन्हा 1 वर्षाची आपल्याला वाट पाहावी लागू शकते. यासाठी प्रत्येक खेळाडू आपला 100% एफर्ट मात्र देताना पाहतोय. 36 ऑन स्कोर बोर्ड. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जर आपल्याला अग्रगण्य ठिकाणी जर जायचं असेल तर दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. हजाराच्या रेसमध्ये जर पहिला यायचं असेल तर आपल्याला नक्कीच 999 स्पर्धकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल, तेव्हाच आपण कुठेतरी पहिले येऊ शकताय. आज मात्र राजाबाई प्रीमियर लीग मध्ये 16 संघांवर जर 15 संघांवर जर मात करायची असेल तर तोच आपला 16वा संघ मात्र चॅम्पियन ठरू शकतोय. नेक्स्ट बॉल आर्यन. यावेळी टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय बाउंड्री लाईनचा सफर. मित्रा 200 रुपये घालवलेस.
अरे फटकेबाजी मात्र आज मात्र पाहतोय ती महेश पाटील यांच्या बॅट मधून मात्र तब्बल फटकेबाजी जर पाहायला गेला तर आतापर्यंत 3 षटकार मात्र पाहिलेत महेश पाटील यांच्या बॅट मधून. धावसंख्या मात्र आता चांगला आकार घेताना मात्र पाहतोय. अत्यंत वेगानं प्रसिद्धीच्या झोतावर पहिल्या स्वतःला सिद्ध करा मगच आपण प्रसिद्ध होऊ शकताय. आज मात्र प्रसिद्धीच्या झोतावर महेश पाटील येऊ शकतो या मॅच नंतर. अर्थातच महेश पाटील एक चांगला खेळाडू आहे, शाबास गावचा सितारा, परंतु आज मात्र अव्हीएससी संघासाठी खेळ करत असताना मात्र आज जिम्मेदारी काय. माणसाला मित्रांनो परिस्थिती घडवत नसते, परिस्थिती बिघडवत नसते, तर माणूस स्वतः परिस्थिती घडवत असतो आणि स्वतः परिस्थिती बिघडवत असतो. आज महेश पाटील पुन्हा एकदा यावेळी मिस टायमिंग शॉट आहे, संधी उपलब्ध झाली आणि या संधीचं सोनं करत असताना महेश बॅक टू द डगआउट. विकेट आले, आणखी 2 विकेट येतात तर प्रदीप केनी यांचे 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकते. विकेट हॅट्रिक साठी ओव्हर हॅट्रिक साठी होते, परंतु आता विकेट ची हॅट्रिक होऊ शकते कारण 2 चेंडू शिल्लक राहिलेत. झेंडर न्यू बॅटर मैदानात एंटर. कालच्या दिवसामध्ये एका मॅच मध्ये मॅच विनिंग नॉक मात्र झेंडर यांचा पाहायला मिळाला होता. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील झेंडर यांना देण्यात आला होता. ते झेंडर मात्र मैदानामध्ये दाखल होताना दिसतील. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावफलकावरती धावा पाहतोय तब्बल 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केल्यानंतर मात्र महेश मैदान गागरी परतले. महेशसाठी टाळ्यांचा वर्षाव अव्हीएससी संघाच्या माध्यमातून झाला. चांगली संकल्पना मात्र पाहतोय राजभाई केनी यांच्या माध्यमातून आपल्या या सर्वच खेळाडूंसाठी. कुणासाठी जर मित्रांनो आयुष्यामध्ये जर खास व्हायचं असेल तर एवढं खास बना की संकटकाली मात्र देवाच्या आधी त्यांनी आपल्याला आठवलं पाहिजे. आणि राजाभाई केनी मात्र एवढे खास आहेत या विभागातील, तर प्रत्येक नागरिकांच्या मात्र हृदयावरती मात्र राज्य करतात. अशाच राजाभाई केनींच्या माध्यमातून ही आयोजित केलेली राजाभाई प्रीमियर लीग मात्र पाहतोय. गोल्डन डकचा शिकार झेंडर आउट. थँक्यू डिझ. हॅट्रिक बॉल येतो, हॅट्रिक साध्य केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रदीप जी केने. लास्ट बॉल रिमेनिंग इन फर्स्ट इनिंग. नेक्स्ट बॅटर ज्युनियर पंकज. हॅट्रिक बॉल 1000 रुपये प्रदीप जी केनी. इथे लाऊड अपील आहे आणि विकेट हॅट्रिक देखील साध्य केली. अखेरीस प्रदीपजी केनी यांच्या 1000 रुपयाला मात्र मान दिला. विकेट हॅट्रिक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आर्यन यांच्यासाठी. रसिक पाटील धावसंख्या झाली ते अर्थातच 48-49 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. नाणेफेकीचा कौल पुढल्या सामन्याचा आपल्या इथे होणार आहे. प्लीज रेज अप द व्हॉइस. नाणेफेकीचा कौल आपल्या खाली होणार आहे व्यासपीठाच्या समोर. तत्पूर्वी पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल व्यासपीठाच्या मंचाच्या समोर होणार आहे. तत्पूर्वी इथे उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे खूप खूप सहर्ष स्वागत. राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 आणि आमच्या इथे उपस्थित झालेले आहेत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय श्री उद्धवजी गुते,
यांचा सन्मान मी विनंती करतो की आदरणीय राजाबाई केनी यांनी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पेण येथून श्री उद्धवजी कुते यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जात आहे. मी विनंती करतो की आदरणीय राजाबाई केनी यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. मी संदेशजी थळे यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी खाली जायचं आहे. खूप स्वागत सर. राजाबाई प्रीमियर लीगच्या निमित्ताने आपण इथपर्यंत आलेला आहात. आपला अमूल्य वेळ आमच्या स्पर्धेच्या निमित्ताने दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याच पद्धतीने आदरणीय श्री डॉक्टर तुषार अनंत पाटील शिवसेना विभाग संघटक खारेपाट विभाग हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहे. त्यांचे सुद्धा स्वागत मी विनंती करतो की आदरणीय श्री राजाबाई केनी यांच्या शुभ हस्ते करायचं आहे. श्री डॉक्टर तुषारजी अनंत पाटील शिवसेना विभाग संघटक खारेपाट विभाग त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जात आहे. त्यांचे सुद्धा स्वागत आपल्या या स्पर्धेच्या वतीने राजाबाई प्रीमियर लीग 2024. त्याच पद्धतीने आपले झिराटचे शिवसेना युवा सेना तालुका प्रमुख अलिबाग आदरणीय श्री संदेश सुरेश थळे झिराटचेच आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान मी राजाबाई केनी यांना विनंती करतो की त्यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावर करायचा आहे. श्री संदेश सुरेश थळे शिवसेना युवा सेना तालुका प्रमुख अलिबाग त्यांचा सुद्धा शुभ सन्मान राजाबाई केनी यांच्या शुभ हस्ते करायचा आहे. खूप खूप स्वागत. आपली ही स्पर्धा आहे राजाबाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3. राजाबाई केनी यांच्या माध्यमातून असे विविध इव्हेंटचे आयोजन केले जाते. त्यापैकी एक सर्वात मोठा इव्हेंट म्हणजे ही राजाबाई प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहत आहोत. तदनंतर श्री नरेशजी सावंत शिराड येथून त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जात आहे. आदरणीय श्री नरेशजी सावंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान. आणि इथे प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. प्रदीपजी केडी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचे कॅश प्राइज. मराठा महासंघ अलिबाग तालुका अध्यक्ष श्री नरेशजी सावंत झिराड यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जात आहे. खूप स्वागत. त्यानंतर श्री संदीपजी थळे झिराड येथील त्यांचे सुद्धा स्वागत केले जात आहे. संदीपजी थळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जात आहे. त्यांचं सुद्धा स्वागत राजाबाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आदरणीय श्री किशोरजी वाडेकर झिराड येथून ते सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान मी विनंती करतो की आदरणीय राजाबाई केनी त्यांनी करायचा आहे. श्री किशोर वाडेकर एक मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपल्या व्यासपीठावर सन्मानित करण्यात येत आहे. संपूर्ण मान्यवर वर्ग आजचा दिवस तिसरा असल्या कारणाने शेवटच्या दिवसामध्ये आपल्या इथे उपस्थित झालेला आहे. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं राजाबाई प्रीमियर लीगच्या वतीनं खूप खूप आणि सहर्ष स्वागत आहे. राजाबाई केनी म्हटलं की आमच्या विभागातील एक खंबीर नेतृत्व त्यांच्या माध्यमातून विविध इव्हेंट सामाजिक कार्य ज्ञान कला क्रीडा या क्षेत्रामधील विविध कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी ही क्रीडा क्षेत्रामधील मोठी स्पर्धा आणि ही स्पर्धा आपण अनुभवत आहोत. दरम्यान मैदानामध्ये सामना चालू आहे राजाबाई टायगर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये अबीएसएस. ओ टू यू कॉम्बॉक्स. दरम्यान इथे उपस्थित झालेले आहेत अर्चनाताई पाटील त्यांचं सुद्धा स्वागत. गुरुग्रामपंचायत कुसुंबळेच्या सदस्य. थँक्यू सो मच प्रलय. धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 5 धावा पाहायला मिळत आहेत. राजाबाई टायगर संघ बॅटिंग करत असताना सुपर 8 ची लढत आपण पाहतोय मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती पंकज पाटील सज्ज होत असताना राईट मोर विकेटने नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र आपण पाहतो अगदी समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड वन बाउंस ओव्हर द रफ फॉर 4 रन्स. यस सर, as welcome for team Rajabai Tigers.
मात्र आपण पाहतोय पंकज टेंगेची बॅट आता मात्र तळपत असताना पाहायला मिळते. तो मात्र अगदी आक्रमक रूप मैदानावरती धारण करत असताना पाहायला मिळतोय. पंकज वर्सेस पंकज. यावेळी बॅक फुटला जात असताना डेलिकेट टच, चेंडू वेगाने ट्रवलतोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. यावेळी आला एक दर्शनीय दर्जात्मक चौकार पंकजच्या बॅट मधून. संघाचा खेळाडू पंकज टेंगळे मात्र आपण पाहतोय मैदानावरती चौकारांची हॅट्रिक करत असताना पाहायला मिळतोय. पंकज टेंगेची बॅट मात्र आपण पाहतो आता चांगल्या पद्धतीने बोलू लागलेली आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी अफलातून सुरुवात आपण पाहतोय. प्रॉमिसिंग स्टार्ट पाहायला मिळतोय, ड्रीम स्टार्ट पाहायला मिळतोय. वॉल बिगन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं आणि तीच वॉल बिगन आपण पाहतोय राजाभाई टायगर संघाच्या माध्यमातून. 13 ऑन द बुट. नेक्स्ट बॉल पंकजियाचा. मधुबांग इनकंडून. यावेळी मिस टाइम आहे, कॅच होण्याची पॉसिबिलिटी येते मात्र कन्फ्युजन, गडबड, गोंधळ, घोटाळा मैदानावरती सर्व काही पाहायला मिळते. मैदानामध्ये आपण पाहतोय कल्पेश किती टेन्शन आहे आणि या टेन्शन मध्ये खऱ्या अर्थानं अगदी सोपा कॅच, लॉलीपॉप कॅच होता आणि हा कॅच सुद्धा येते सुटलेला पाहायला मिळतोय. नक्कीच प्रितेश, जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये जर या जोडीनं जर पाहायला गेलात ना तर 2 मॅचेस आतापर्यंत राजाभाई टायगर संघाला जिंकून दिल्यात. पहिल्या दिवशी पंकज टेंगेची 49 धावांची केली, तदनंतर कालच्या दिवसात प्रेम भुरची 37 धावांची केली. यासाठी मात्र या जोडीवरती संपूर्णपणे भिंत मात्र उभारलेली आहे ती राजाभाई टायगर्स या संघाची. अत्यंत महत्वाची जोडी राजाभाई टायगर संघाची आहे. यावेळी लेफ्ट केलाय, चेंडू जाईल का सीमा पार. ओमकार शिल्के आले चेंडू खाली. 2 धावा पाहतोय. 2 धावांनी मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा पाहतोय विदाउट विकेट लॉस. 15 रन, 15 धावा. पंकज पाटीलचं हे षटक अगदी एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळालं, कारण याच पंकज पाटीलने प्रत्येक मॅच मध्ये अगदी टिच्चून मारा केला होता, भेदक त्याने गोलंदाजी केली होती. पण तीच आक्रमकता यावेळी मात्र पंकजच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली नाहीये आणि खऱ्या अर्थानं पंकज टेंगळे मात्र मैदानावरती धुवाधार घणाघाती स्वरूपाची फलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधनं झालेली फटक्यांची आतिषबाजी, चौफेर फटकेबाजी आणि त्यामुळे मात्र 15 ऑन द बुट आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात धावा येणं गरजेचं होतं आणि या धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात, कारण 49 धावांचं उद्दिष्ट आहे. 12.25च्या सरासरीने या 49 धावा बनवायच्या आहेत आणि अशातच मात्र पॉवर प्लेचा जर चांगल्या पद्धतीने जर फायदा उठवला नसता तर हा आस्किंग रेट जास्त होऊ शकला असता. यासाठी मात्र पंकज टेंगले यांनी पॉवर प्लेचा चांगला फायदा उठवला असताना लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 चौकार मात्र पाहिले होते. तदनंतर मात्र पंकज यांना मात्र चांगलं जीवनदान भेटले. ओमकार शेलके आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती हिमनगर MIDC एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील प्रेम भोईर यांच्यासाठी. यावेळी सुद्धा आपण पाहतोय कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. येथे मात्र आपण पाहतोय जीवनदान मिळत आहे. 2 वेळा चान्सेस क्रिएट झालेले आहेत. क्रिकेटला नेहमी म्हटलं जातं क्रिकेट हा संधीचा खेळ आहे. येथे गोलंदाज संधी निर्माण करत असतो, पण क्षेत्ररक्षकांना त्याच संधीचं रूपांतर झेलामध्ये करावं लागतात. येथे जर यष्टीरक्षक किंवा गोलंदाज यामध्ये चांगला कॉलिंग झाला असता आणि एखादा खेळाडू लवकर गेला असता तर कॅच सुद्धा होऊ शकली असती. कॉलिंग देणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. कॉलिंग बॅटिंग करताना देखील देणं गरजेचं असतं. येस, नो, वाईट या प्रकारचे कॉलिंग असणं गरजेचं असतं. पंकज आले स्ट्राईक एंडवरती. पहिल्या दिवशी पंकज टेंगले यांनी नाबाद 49 धावा ठोकल्या होत्या. राजाभाई टायगर संघाला मॅचची विनिंग नॉक मात्र पाहायला मिळाला होता. दुसऱ्या दिवसात प्रेम भोईर यांच्या 37 धावा, चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली होती. आज 49 धावा बनवायच्या आहेत. या जोडीला मात्र हा खेळ मात्र पुढे करायचा आहे. नेक्स्ट बॉल ओमकार शिर्के पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यावेळी स्क्वेअर कट करत असताना मात्र चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रातून डीप मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. 2 धावा कंप्लीट होताना दिसतील. 2 धावा आणि धावसंख्या मात्र वधारताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 49 धावांचं उद्दिष्ट असताना 18 धावा धावफलकावरती म्हणजे आणखी गरज असणार आहे ती तब्बल 31 धावांची गरज असणार आहे. 31
अगदी स्वप्नवत सुरुवात आपण म्हणू शकतो, कारण जो स्टार्ट एक्सपेक्ट होता ना अगदी त्याच पद्धतीची सलामी पाहायला मिळाले आणि दोन्ही सलामीवर आपण पाहतो अगदी धडाक्यात बॅटिंग करतायत, दडपण झुगारून ते मुख्यतः बॅटिंग करतायत आणि त्यामुळे कुठेतरी गोलंदाजांना आता वेगळ्या रणनीतीने गोलंदाजी करावी लागेल मैदानावरती. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि ते मात्र एजंट टेकन विकेट नंबर फर्स्ट बॅक टू द पवेलियन, बिग ब्लो. मात्र मोठा धक्का पाहायला मिळाला राजाबाई टायगर्स संघाला. पंकज टिंगळे मात्र आपण पाहतो एक आश्वासदायी स्वरूपाची इनिंग खेळून मैदानातून माघारी परतलाय, पण त्याच वेळी ओमकार शेळकेने या षटकामध्ये केलेली गोलंदाजी सुद्धा तितक्या चर्चेचा विषय ठरणार, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्यानंतर या षटकामध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. ओमकार शेळके मात्र या षटकामध्ये अगदी दिमाखदार पुनरागमन करत असताना पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं भेदक टप्प्यावरती होणारे त्याची गोलंदाजी, त्यामुळे फलंदाज मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये मोठे फटके मारत असताना पाहायला मिळत नाहीयेत. कुठेतरी याच पद्धतीची गोलंदाजी हवी असे संघाला आवश्यक आहे, पण त्याच वेळी संदेश हा नवीन खेळाडू आता बॅटिंग करण्यासाठी गेलाय. या संदेशने पहिल्या दिवशी चांगली चमक दाखवली होती, पाहूया तो संदेश आता राजाबाई टायगर संघाला गरज असताना अडचणीच्या वेळी कशा पद्धतीने आपले इनिंग पुढे कॅरी करेल. अडचणीमध्ये सापडल्यानंतर मात्र कोणीतरी मैदानामध्ये राजाबाई टायगर संघासाठी मात्र धावून येणं गरजेचं आहे. यावेळी ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय, चेंडू मात्र स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये मात्र ऋषभ गोंधली अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण असणं मित्रांनो गरजेचं असणार आहे. जेव्हा अलॉंग द कार्पेट चेंडू मैदानाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्याला डीपमधून 30 यार्ड सर्कलपर्यंत डिस्टन्स कव्हर करणं गरजेचं असतं. आपण जर डीपमध्ये राहून जर फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला तर अशातच मात्र 2 धावा देखील कंप्लीट होताना आपण पाहू शकत असतो. ऋषभ गोंधली यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने चेंडू मात्र पिकअप केला गेला आणि त्यानंतर मात्र पाहतोय एकच धाव मात्र स्कोर कार्डवरती ऍड होताना मात्र पाहिली आणि धावफलकावरती धावा पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 19 धावा. आतापर्यंत चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी मात्र पाहतोय. 4 चेंडू फेकली, 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मात्र आपल्या संघासाठी ओमकार शेळके यांनी आपल्या संघासाठी जमा केली. नेक्स्ट बॉल ओमकार शेळके. यावेळी पुन्हा एकदा लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न मात्र पाहतो, 1 धाव कंप्लीट होऊ शकणार नाही. पंचांकडे लाऊड अपील, थर्ड अंपायरसाठी मात्र कॉल केला गेला. धावची स्वरूपासाठी मात्र संदेश यांनी रिटर्न क्रीज कॉल पार केली की नाही हे मात्र पाहिलं जाईल, कारण कॉलला संदेशांचा होता, कारण प्रेम भोईर यांचं लक्ष चेंडूवरती होतं. चेंडू लेग ग्लान्स करत असताना स्वतःचा बॉडी बॅलन्स देखील गेला होता आणि तोच बॉडी बॅलन्स राखत असताना जर पाहायला गेला तर संदेश 1 धाव मात्र चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न मात्र करत होते, परंतु तत्पूर्वी प्रेम भोईर यांनी स्टॉप केलं आणि संदेशांना मात्र पुन्हा एकदा माघारी परत जावं लागलं. तोपर्यंत जातील एस्टँडवरती देखील चेंडू अडवला गेला आणि तद्वर जर पाहायला गेला तर थर्ड अंपायरसाठी मात्र कॉल रेफर केला जात आहे. संदेश यांच्यासाठी मात्र चेक केलं जाईल. श्री साई लाईव्हच्या माध्यमातून मात्र सगळं टेक्निकल टीम मात्र पाहिल की संदेश सेफ आहेत की आउट आहेत याची मात्र छाननी मात्र केली जात आहे. नॉट आउट, नॉट आउट म्हणजेच डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र या षटकामध्ये जर पाहायला गेलात प्रितेश तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4च धावा आल्या, म्हणजे ज्या 15 धावा पहिल्या षटकामध्ये गेल्या होत्या तो षटक मात्र कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न आज या मॅच मध्ये ओमकार शेळके यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. निश्चितपणे आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजी या षटकामध्ये ज्या पद्धतीने झाले ना अगदी प्रभावी गोलंदाजी म्हणावी लागेल आणि योग्य त्या चॅनल मध्ये गोलंदाजी झाली, स्पॉट ऑन गोलंदाजी पाहायला मिळाली, त्यामुळे फलंदाज कुठेतरी बॅकफूट वरती गेलेत. फलंदाजांना आता पॉझिटिव्ह ऍटिट्यूडनं बॅटिंग करणं मैदानावरती गरजेचं असणार आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय मिस टाइम आहे, कॅच होण्याची पॉसिबिलिटी. डाऊन द बॉल फिल्डर आला आणि त्याने मात्र अगदी हातामधील कॅच ड्रॉप केले. मॅच मध्ये आपण पाहतोय कमालीचं प्रेशर पाहायला मिळते आणि या दबावाच्या ओझ्याखाली खेळत असताना क्षेत्ररक्षक खूप साऱ्या मिस्टेक करत असताना पाहायला मिळाल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरचा विचार करायला गेला तर धावा लागल्या त्या अर्थातच
20 धावा धावपालकावरती लागल्या. 10च्या सरासरीने 20 धावा आता मात्र लागल्या गेल्यात. आता मात्र येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 14.50च्या सरासरीने 29 धावा मात्र बनवायच्या आहेत. 29 धावा बनवाव्या लागणार आहेत. प्रेम भुईर आणि संदेश अशी जोडी मात्र मैदानामध्ये पाहतोय. मैदानामध्ये होते ड्रिंक ब्रेक, तोपर्यंत ऐकूयात डीजे. दुसऱ्या ओव्हरमध्ये दाखवलेली विजगुशी वृत्ती, खडूस वृत्ती आणि याचमुळे मात्र आपण पाहतो या मॅच मध्ये आता मात्र सामना अगदी इंटरेस्टिंग क्षणी येऊन ठेपलेला आहे. 12 चेंडू आणि 29 धावा. आता मात्र सामना अगदी बॅलन्स स्थितीमध्ये आहे. जो संघ येथून आपल्या कामगिरीमध्ये अमूलाग्र सुधारणा करेल ना, तो संघ होईल या मॅचचा विनर संघ. पाहणं रंगतदार ठरणार. येथून मात्र कोणता संघ जिंकणार, दोन्ही संघादरम्यान आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीचे प्रयत्न पाहायला नक्कीच मिळतात. 100% कमिटमेंट दोन्ही संघांकडून पाहायला मिळते. IVSS आणि त्यांच्या अपोजिट असलेला राजाभाई टायगर संघ ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. ऋषभ गोंधळी याच्याकडे सुद्धा एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्याची कॅपॅसिटी आहे. राईट ओव्हर द विकेटने ऋषभ मात्र सज्ज होईल षटक क्रमांक पहिलं घेऊन. पहिला चेंडू फुलटॉस होता, मोठ्या फटक्यामध्ये मात्र कन्वर्ट करता आला नाहीये. या चेंडूवरती मोठा फटका खऱ्या अर्थाने गरजेचाच होता. सुरुवात पाहिजे त्या पद्धतीने झाली नाहीये. ऋषभने खऱ्या अर्थाने चान्स दिला होता ऑपोजिट संघाला, परंतु इथे मात्र आपण पाहतो सिंगल मिळते. 21 धावा आता मात्र धावफलकार पाहायला मिळतात. प्रचंड दबाव दडपण आपण दोन्ही संघांवरती पाहतोय. कल्पेश मैदानामध्ये प्रितेश पाहायला गेला तर वादळ गोंगावताना दिसतोय, परंतु या हवेचा मात्र वापर फलंदाजांना करावा लागणार आहे. आता मात्र पोषक परिस्थिती मात्र बॅटरसाठी बनलेली आहे. उलटे सुलटे वारे वाहताना पाहतोय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रदीपजी किन यांच्या माध्यमातून असणार आहे. बॅटिंग टीमला फायदा उठवावा लागेल, षटकार मारावे लागतील. उद्दिष्ट फार मोठं आहे. उद्दिष्टाचा पाठलाग करत असताना आपल्याला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. आपल्या मनगटाची कला दाखवणं गरजेचं असणार आहे. या मॅच मध्ये 49 धावांचं उद्दिष्ट. हा स्लोवर वन स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. चेंडू हवेमध्ये महेश पाटील याचा कॅच ऑफ दी डे, कॅच ऑफ दी टुर्नामेंट. पाहतोय महेश यांनी टिपला विसेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज संदेश आउट. मैदानावरती आपण पाहतो अगदी असंभव वाटणारा हा विस्मयकारी झेल टिपला गेलेला आहे. पाहतोय क्षेत्ररक्षक सर्वस्व पणा लावतात आणि अगदी जिगरबाज वृत्ती मैदानावरती दाखवून देत असताना पाहायला मिळतात. अत्यंत फुलातून नेत्रदीपक आणि डोळ्याचा पारणं फेडणारा झेल आपण पाहिलाय शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्राच्याकडून.
खऱ्या अर्थानं आपण पाहिलं खूप सारा चेस त्याच्यासाठी होता, चेस केला, त्यानंतर चेंडू चांगल्या पद्धतीने जज केला अगदी लास्ट मोमेंट पर्यंत. आईज मात्र त्या चेंडूवरती होते आणि हा झेल महेशने अत्यंत अप्रतिमपणे कॅरी केला लास्ट मोमेंटला. येथे मात्र आणखीन एक मोठा धक्का राजाबाई टायगर संघाला पाहायला मिळते. उत्तरोत्तर टार्गेट मात्र आपण पाहतोय आता अधिक खडतर झालेला आहे आणि त्याचवेळी आपण पाहतोय एक एक्सपिरियन्स बॅटर आता बॅटिंग करण्यासाठी येतोय अमोल. अमोल म्हटलं की त्याच्याकडे शैलीदार बॅटिंग करण्याची कॅपॅसिटी आहे. तीन चौकार किंवा 3 षटकार जीवनजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. प्रत्येक षटकार प्रदीपजी केनी 200 रुपये. येता क्षणी मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न मात्र पाहतोय, परंतु ऋषभ गोंधली यांची गोलंदाजी मात्र पाहतोय. मित्रांनो 3 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च केली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15, परंतु तदनंतर मात्र पाहतोय ओमकार शेलके 5 धावा आणि आता मात्र फक्त ऋषभ गोंधली यांनी एकच धाव खर्च केली 3 चेंडू मध्ये. निश्चितपणे कल्पेश आपल्या खेळामध्ये कंटिन्युटी आणि सातत्य असणं गरजेचं असतं. ती कन्सिस्टन्सी मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळाली नाही. इथे मात्र हाफ ट्रॅकर होता त्याच्यावरती पदलाले त्याचा सुरेख उपयोग पाहायला मिळाला, परंतु गोलंदाज मात्र आपण पाहतो अगदी कल्पक तरी गोलंदाजी करतोय. लास्ट मोमेंटला तो मात्र चेंडू डिलिव्हर करतोय आणि इथे अमोलला दुसऱ्यांदा त्याने मात्र चकवलंय. निंदेला घाबरून कधीच आपलं ध्येय मित्रांनो सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची तोंड गप्प होतात. हा प्लेयर की फॅक्टर आहे अबीएसएस संघाचा. संपूर्णपणे या मॅचची की आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि आपल्या संघासाठी मात्र चांगली कामगिरी करत असताना ऋषभ गोंधली. हा खराब चेंडू आहे. ट्रॅप रचला जातोय ऋषभ यांच्या माध्यमातून. चेंडू फेकून स्लोवर चेंडू फेकत असताना देखील चेंडूला बाउन्स देण्याची कला ऋषभ गोंधली याच्या हातामध्ये आहे. बोटांची जादू दाखवत असतो, त्यांना माहिती आहे ऋषभ गोंधली यांना जर आता वेग वाढवला तर हवेच्या वेगासमयी हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊ शकतोय. यासाठी स्लोवर चेंडू फेकले जातात, परंतु हा चेंडू झेंडर डाऊन दी बॉल आउट. करून दिलेले दैदीप्यमान सुरुवात आणि पंकजचा बाद होणं, त्यानंतर बाकी फलंदाजाने ज्या पद्धतीने फटके खेळले ना, त्यामुळे कुठेतरी राजाबाई टायगर संघ आता अडचणीत आलाय. विजयासाठी 7 चेंडू 28 धावा असं टार्गेट आहे, पण क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच कोणते टार्गेट सेफ नसतं आणि जर आपण पाहायला गेलं ना तर कधीच कोणतं लक्ष्य इम्पॉसिबल नसतं. कारण इम्पॉसिबल या शब्दाची आपण जर फोड केली ना तर तो शब्द सुद्धा सांगतो येस आय एम पॉसिबल. आणि त्याच पद्धतीने त्याच ॲटिट्यूडने मैदानावरती बॅटिंग परफॉर्मन्स होणं गरजेचं आहे आणि रणजित त्या पद्धतीची कामगिरी मैदानावरती साकारणार का, हा सुद्धा प्रश्न ते निर्माण झालाय. मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आता मैदानात यावं लागणार आहेत. रणजित आलेत, अति महत्वाचा हा चेंडू असणार आहे. ऋषभ गोंधली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू देखील लाफ्ट केला, मिस टायमिंग शॉट आहे. स्वतः चेंडू खाली ऋषभ गोंधली येताना दिसतील. काय एफर्ट आहे बघा मित्रांनो, संपूर्णपणे समर्पण मात्र पाहतोय आज ऋषभ गोंधली मात्र पाहतोय, परंतु धाव देखील कंप्लीट केली नाही. एक धाव देखील घेताना दिसली नाही. कदाचित 2 धावा कंप्लीट झाल्या असतात. चेंडू हवेत गेल्यानंतर मात्र मैदानामध्ये आपल्याला धाव घेणं गरजेचं असतं. मग झेल कंप्लीट होईल नाही होईल ती पुढची गोष्ट. 22 झाल्यात, आता 6 चेंडू आणि 28 धावींची गरज. किती सॉरी 27 धावींची गरज. 22 झाल्या, 27 धावींची गरज. 6 चेंडू आणि 27 धावींची गरज. मॅच कुठे होती, टाइम फिनिश झालेला आहे, म्हणजेच पेनल्टी लागलेली आहे. बघा आता मात्र मॅच इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो. एका प्लेयरची पेनल्टी अबीएसएस संघाला लागलेली आहे. एक खेळाडू आता अतिरिक्त 30 यार्ड सर्कल मध्ये म्हणजे 4च खेळाडू डीप मध्ये आपण ठेवू शकतोय. याचा फायदा उठवावा लागणार आहे.
तो अर्थातच टीम राजाबाई टायगर संघाला, कारण 27 धाव्यांची गरज आणि या 27 धावा बनवत असताना कमीत कमी 3 ते 4 षटकार येणं गरजेचं असणार आहे. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आता तैनात करावा लागणार आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं डिलिव्हर करण्यासाठी दिली होती. त्या 15 मिनिटाच्या वरती टाइम कन्झ्युम केला गेलाय तो अव्हीएसए संघाच्या माध्यमातून आणि इथंच मात्र एका प्लेयरची मात्र पेनल्टी देखील लागली गेली. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज वापरला जाईल. पंकज, आणखी एक पंकज मात्र गोलंदाजी करताना दिसतील. गरज आहे ते अर्थातच येणारे 6 चेंडू आणि 27 धावा. मग राजाबाई टायगर जिंकेल की अव्हीएसएस की राजाबाई टायगर? मागील 2 षटकांमध्ये जर आपण पाहिला ना तर धावसंख्येचा अलग कमालीचा घसरलाय. ज्या पद्धतीने शेअर मार्केट पडतं ना त्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय धावांचं प्रमाण अगदी गडगडलेलं पाहायला मिळालंय. परंतु आता मात्र 6 चेंडूंमध्ये 27 धावा पाहिजे असताना पाहूया मैदानावरती काय घडणार. क्रिकेटचा खेळ जो ओळखला जातो अनिश्चिततेसाठी, असं म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टनिटीज, आणि त्याच पद्धतीची अनिश्चितता मैदानावरती पाहायला मिळणार का? येथे गोलंदाज हवी होणार की फलंदाज हवी होणार? जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही. येतोय पहिला चेंडू. यावेळी मोठा फटका कन्वर्ट केला जातोय 6 धावांमध्ये. ये मित्रा, तुझा नाव दे, वेलकम असणार आहे. 200 रुपयाचं कॅश प्राइज तुझ्यासाठी देखील आहे. संघर्षाचा शंखनाद करणारा हा मात्र संघर्षमय षटकार टीम राजाबाई टायगर संघासाठी आलाय. आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांचकता, मॅच कमालीची अटीतटीची पाहायला मिळते. अगदी काटोकी टक्करवाला हा सामना पाहायला मिळते. पाच चेंडू 21 धावा असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 21 धावांचं आता मात्र समीकरण येऊन बनलं गेलंय. अर्थातच पाहतोय राजाबाई प्रीमियर लीग 2024चा हा थरार मात्र पाहतोय आणि या मॅच मध्ये आता मात्र जिंकण्यासाठी उद्दिष्ट 5 चेंडू आणि 21 धावा. प्रेम भोईर आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डीप मध्ये फील्ड केला जातोय. चेंडू खाली पंकज आले. चेंडूची होईल फेक. एक धाव कंप्लीट. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट होताना मात्र पाहतोय. धाव संख्येत मात्र 2 बदलाव. आता मात्र या मॅच मध्ये रोमांचकता भरणारा खेळ मात्र पाहतोय. 30 धावा कंप्लीट. आता मात्र 19 धाव्यांची गरज येणारे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. अद्याप देखील दोन्ही संघ हार मानण्यास तयार नाही. मॉडर्न क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर 4 चेंडू 3 मोठे शॉट पाहिजेत, 3 मोठे फटके पाहिजेत. आणि येथे जर गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर निकेश तांडेल यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक त्याला आलेला आहे. पंकज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू वाईड येतोय. दबाव, प्रचंड दबाव. आज पाहतो या मॅच मध्ये कधी मॅच राजाबाई टायगर संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी मॅच सरड्याप्रमाणे रंग बदलत अव्हीएसएस संघाच्या बाजूने झुकताना दिसते. 1 धाव आलंय. धाव संख्येत एकनी बदलाव. 4 चेंडू 18 धावा. ओहो, what a fantastic and phenomenal bowling by पंकज कोटेकर. तो मात्र त्याचा क्लास आणि दर्जा मैदानावरती दाखवून देत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 18 धावा म्हणजे आता पाहिजेत राजाबाई टायगर संघाला 3 चेंडूत 3 मोठे फटके. 3 चेंडू आणि 3 मेगा शॉट या मॅच मध्ये रिक्वायर्ड असणार आहेत. टीम राजाबाई टायगर संघाला पंकज कोटेकर बॉलिंग करतोय. कमालीचं षटक, कमालीचा कमबॅक अव्हीएसएस संघाचा. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा होत्या फलंदाजी करत असताना. तदनंतरची कमालीची फलंदाजी आणि आता गोलंदाजी देखील. खोलवर टप्प्याचा चेंडू, कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही प्रेम भोईर याच्याकडे. आवाज सांगतोय अव्हीएसएस संघाचा. या मॅच वर मात्र प्रभुत्व मात्र आज अव्हीएसएस संघानं मात्र प्राप्त करताना दिसलाय.
काय गोलंदाजी करताना पाहिले या गोलंदाजांना. गोलंदाजच असतात मित्रांनो जे आपल्याला मॅचेस जिंकून देत असतात. आणखी एक डॉट बॉल येतोय, आणखी एक डॉट बॉल. कमालीचं षटक मात्र पाहतोय आज पंकज कोठीकर यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळालं. भन्नाट वेगाने फास्ट अँड फ्युरियस पद्धतीने होणारी गोलंदाजी आपण पाहतोय. पंकज कोटेकर वरती सुद्धा दबाव होता, षटकार आला होता, पण त्यानंतर त्याने केलेलं दिमागदार कमबॅक, त्यामुळे आता मात्र या मॅच मध्ये आवी असे संघ वर चढवत असताना पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने आवी असे संघाने सेमीमध्ये एंटर केलेला आहे.